बातमी फडणवीसांनी ठाकरे आणि आव्हाडांवर साधलेल्या निशाणाची आहे। कारसेवक ज्यावेळी छातीवर गोळा झेलून राम मंदिरासाठी लढत होते त्यावेळी तुम्ही फोटोग्राफी करत होतात, अशी टीका उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे। राम काय खात होते हे सर्व बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलं आहे, असं म्हणत फडणवीसांनी आव्हाडांवर निशाणा साधला आहे। तो जी आपने सवाल उठाया था कि राम मंदिर के लिए कोई विशेष कानून नहीं बनाया, तो उस पर देवेंद्र जी कह रहे हैं कि तत्कालीन जो कांग्रेस सरकार थी वो कांग्रेस सरकार किसने कहा? देवेंद्र फडणवीस जी। उनका क्या संबंध है इससे? उनकी उम्र कितनी थी उस वक्त? तो छोड़ो बात। उन्होंने कहा कि कोई आपके आज के शिवसेना जैसे आप कह रहे हो कि शिवसेना के कोई नेता नहीं। देखो, उनका अज्ञान दूर करने के लिए दूर करना मेरा काम नहीं है। वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनको ठीक से गुरु मिलना चाहिए, तो उनको अच्छा गुरु मिले, ये मेरी काम प्रभु रामचंद्र की काम। 20व्या वर्षी कार सेवेला गेलो, जेव्हा रामाची सेवा करण्याचा मौका मिळाला तेव्हा कार सेवेला गेलो। पण उद्धवजी, तुमचं तर वय होतं कार सेवा करण्याचं, तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही का गेला नाही? त्यावेळी तुम्ही निसर्गाची फोटोग्राफी करत होतात, तेव्हा तुम्ही चित्र काढत होतात। ज्यावेळी कार सेवक गोळ्या खात होते, अरे लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, हे ज्यावेळेस कार सेवक सांगत होते त्यावेळी तुम्ही फोटो काढत होते। कुठल्या तरी जंगलामध्ये वाघाचे फोटो, अरे खरे वाघ त्या ठिकाणी मंदिरावर चढून कोठारी बंधूंच्या रूपाने झेंडा लावत होते, छातीवर गोळी खात होते, त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत होते आणि तुम्ही फोटो काढत होते। तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? तुम्ही आम्हाला काय सवाल विचारणार आहे? बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळेला फक्त आम्हीच होतो, शिवसैनिक कोणी नव्हते, असेल तर त्यांनी स्पष्ट करावं असं देवेंद्र फडणवीस म्हणतात। ठीक आहे, त्याने तेच चढले असेल आणि त्यांच्या वज्राने तो पडला असेल तर मला माहिती नाही, पण त्यावेळेला सुंदरसिंग भंडारी वगैरे त्यांचेच होते नेते, उपनेते, उपाध्यक्ष काहीतरी। लालकृष्ण आडवाणींची प्रतिक्रिया आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा गृहपाठ त्यांचा कमी पडत असावा। माझी चिंता करू नका, ते म्हणाले फडणवीसांच्या वजनानेच बाबरी पडली असेल। त्यांना सांगतो, अरे जिसके साथ राम जी है बाबरी ढांचा तो बहुत छोटी चीज है, हिमालय पर्वत भी हिलाने की ताकत राम का सेवक रखता है। रामाच्या सेवकामध्ये ही ताकद आहे, तो हिमालय देखील त्या ठिकाणी हलवू शकतो। आणि म्हणून हे जे राजकीय हिंदू आहेत यांनी आम्हाला हिंदुत्व सांगायचं नाही, आमच्या नसा नसामध्ये हिंदुत्व आहे, नसा नसामध्ये। अरे खून की हर बूंद में हिंदुत्व है। बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श, राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। ही ठाणे जरी धर्मनगरी असली तरी इथे काही महाभाग राहतात। राम काय खात होते सांगणारे? आता राम काय खात होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्की शेण खाता हे आता आमच्या लक्षात आलंय। तुम्ही नक्की शेण खाता आमच्या लक्षात आलंय।